गेल्या 3 दिवसामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलं होतं। त्यामुळे जे नांदेड जिल्ह्यातील जे खरीप हंगामातील पिके आहेत ते अक्षरशः खडून गेलेली आहेत। आपण आहोत नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शेवडी बाजार या गावातील परिसरामध्ये। या ठिकाणी अक्षरशः खरीप हंगामातील जे पिके होती अक्षरशः खडून गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता जिल्ह्यामध्ये जवळपास 3 लाखाच्या अधिकपेक्षा हेक्टरवरील जमीन जे आहे ते नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, तरुण शेतकरी आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। दादा काय सांगाल, काय शेताची परिस्थिती आहे आता सध्या? एकदम बिकट परिस्थिती आहे। 1, 2, 3 तारखेपासून लगातार ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे। अक्षरशः सगळं वाहून गेलं आहे। माझी 6 एकर जमीन आहे। 2 एकर कापूस आणि 4 एकर सोयाबीन 3 दिवस सारखा पाण्यामध्ये होता। हाताशी आलेलं पीक माझं सर्व गेलेलं आहे। किती नुकसान आहे अंदाजे? आता जवळपास आहे बघा 2 लाख खर्च आलता, त्याच्यातून आता पुढं तसं टोटलच गेलं ना आमचं साहेब। जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की कालपासून पंचनामे सुरू झालेले आहेत, पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। आपल्यापर्यंत कोणी कर्मचारी पंचनाम्यासाठी आलेत का किंवा पंचनामे सुरू झालेत का आपल्या परिसरात? पंचनामे तर अजून काय नाही, आम्ही तक्रार केलेली आहे। पीक विमा भरलेल्याचं त्या मोबाईलद्वारे त्याचं केलेलं आहे। पीक विम्याची केलेली आहे मी सर्व। काय मागणी असणार आहे आता? काय साहेब, शासनानं थोडं द्यावं, सरसकट देऊन टाकावं। हे असं किचकट ऑनलाईन करा, हे करा, मग सरसकट टोटल देऊन टाकावं एवढीच अपेक्षा आहे शासनाकडे। मुसळधार पावसामुळे 3.5 लाख हेक्टरवरील जे जमीन आहे जिल्ह्यातील ते नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता शेतकरी कुठंतरी हवालदिल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांची जे पिकं आहेत अक्षरशः खडून गेलेले आहेत। त्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे। शासनाने तात्काळ पंचनामे करावेत व सरसकट शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागलेली आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, शेवडी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।